पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रतर्फे जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट या ठिकाणी आली आहे आणि तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे। आणि त्याचबरोबर असेच भरपूर विद्यार्थ्यांच्या अशी सुद्धा कमेंट होती की सर नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कधी निघणार आहे, कारण की 15 ऑगस्ट या ठिकाणी झाला आणि अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघाली नाही। तर कधीपर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी आता जे हे 2025 मध्ये जे हे भरती निघाली होती 21,000 जागांसाठी, तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना काही चुका त्या ठिकाणी झाल्या, फॉर्म भरताना काही चुका झाल्या, काही विद्यार्थ्यांनी चांगले डिव्हिजन त्या ठिकाणी टाकले नाही आणि काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊन सुद्धा चंद्रपूर डिव्हिजनला सिलेक्शन होऊन सुद्धा त्यांनी जॉइनिंग केलं नाही, कारण की त्यांना नक्सल एरियामध्ये त्या ठिकाणी जॉइनिंग भेटली होती। तर ते त्यांना तो एरिया नाही पाहिजे, तर नवीन एरिया यामध्ये मुलांना पाहिजे, तर चांगल्या एरियामध्ये सिलेक्शन झालं पाहिजे। तर ह्या आशेने सुद्धा भरपूर विद्यार्थी या ठिकाणी वाट पाहतात। अशी सुद्धा बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल। आणि त्याचबरोबर 7वी लिस्ट लागली तर त्यामध्ये 70% 80% विद्यार्थ्यांचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे की याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जे नुकताच या ठिकाणी 6वी लिस्ट लागली होती आणि 6वी लिस्ट लागायच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की 6वी लिस्ट या तारखेला या ठिकाणी येणार आहे म्हणून, आणि फायनल त्या ठिकाणी 6वी लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे। आणि 6वी जी लिस्ट लागायच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं की 6वी लिस्ट या ठिकाणी तुम्हाला 30 जुलैपर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे म्हणून, आणि मी जवळपास ते 28 जुलैला व्हिडिओ टाकला होता आणि 30 जुलैला ज्या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट या ठिकाणी लागली होती। ठीक आहे, तर पाहता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी जी लिस्ट लागली तर त्याची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती 14 ऑगस्ट 2025 व्हेरिफिकेशन करण्याची 14 ऑगस्ट 2025 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती, ज्या आपण विद्यार्थ्यांचा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 6व्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं आहे अशा विद्यार्थ्यांची। ठीक आहे, तर असे आता जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी झाले आहे 6व्या लिस्टचा, कारण की 14 ऑगस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख या ठिकाणी गेलेली आहे। आता नवीन या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आता या ठिकाणी जे नवीन 7वी जी लिस्ट आहे हे येणार आहे की नाही येणार आहे अशा बरेच विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या। आणि 7वी लिस्ट येणार आहे तर कोणत्या तारखेपर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट येणार आहे, तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा आता ही जी 6वी जी लिस्ट लागली तर ह्या 6वी लिस्टमध्ये जवळपास पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी 6वी मेरिट लिस्ट लागली तर त्यामध्ये टोटल 209 विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आहे। 209 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 6व्या लिस्टमध्ये। आता त्यांच्या या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी झाले आहे, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती 14 ऑगस्ट 2025 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती 6व्या मेरिट लिस्टचे, जे आपण विद्यार्थ्यांचं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 6व्या लिस्टमध्ये ज्यांचा सुद्धा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर असेल तर त्या विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती तर हे 14 ऑगस्ट 2025 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती। तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख या ठिकाणी गेलेली आहे आणि भरपूर विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी गेले नाही। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थी यामध्ये जे त्यांनी फर्जीवाडा केला, तुम्ही या अगोदर सुद्धा पाहिलं असेल, तर ज्या पण विद्यार्थ्यांनी फर्जीवाडा केला, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरताना स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकले आहे किंवा काही विद्यार्थी स्वतःवरून त्या ठिकाणी पैसे देऊन काही मार्कशीट त्या ठिकाणी बनवते, तर असे विद्यार्थी काय करते की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्या ठिकाणी जात नाही, कारण की ते जर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई होऊ शकते, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबची ही जॉब आहे, एक लक्षात ठेवा। तर ह्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही तर त्या जागा त्या ठिकाणी खाली राहणार आहे की नाही राहणार आहे, आणि खाली जर त्या जागा राहिल्या तर निश्चितच जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे 100%। ठीक आहे, आणि जागा जर समजा त्या सर्वच या ठिकाणी भरल्या असेल, सर्वच विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं असेल, खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण म्हणजे 209 विद्यार्थ्यांनी जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं असेल तर मग जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट या ठिकाणी लागणार नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता जर समजा हे जे आता 209 विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आहे, 209 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, तर ह्यापैकी जे मुलांनी जर समजा अर्ध्या मुलांनी जरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही तर त्या जागा खाली राहणार आहे आणि 7वी लिस्ट लागणार आहे। तर 7वी लिस्ट किती तारखेपर्यंत लागणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। तर 20 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी
ठिकाणी 7वी लिस्ट या ठिकाणी लागू शकते। जर समजा जागा खाली असेल तर, मुलांनी जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल, जागा खाली असेल तर 7वी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, ते जवळपास 20 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। आणि जर समजा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण जागा त्या ठिकाणी भरल्या असेल, पूर्ण जागावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं असेल, 209 विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं असेल, तर मग जे विद्यार्थी मित्रांनो 7वी लिस्ट या ठिकाणी येणार नाही, मग डायरेक्ट न्यू वॅकन्सीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जर समजा 7वी जरी लिस्ट लागली पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, तर त्यामध्ये तुम्हाला कट ऑफ खूप कमी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। म्हणजे जवळपास 70 ते 80% विद्यार्थ्यांचं सुद्धा त्या ठिकाणी लिस्टमध्ये तुम्हाला नाव पाहायला भेटू शकते, कारण की जी लास्ट लिस्ट राहते तर त्यामध्ये थोडाफार कट ऑफ त्या ठिकाणी कमी पाहायला भेटू शकते। जर समजा 7वी जर लिस्ट लागली पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, तर ज्यांना सुद्धा 70% वरता पर्सेंटेज आहे, ज्यांना सुद्धा 80% वरता पर्सेंटेज आहे, अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा लिस्टमध्ये नाव या ठिकाणी येऊ शकते। मग ते ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थी असू शकते, किंवा एसटी कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी असू शकते, किंवा पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी असू शकते, एससी कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी असू शकते, ओबीसी कॅटेगरीचे सुद्धा ते विद्यार्थी या ठिकाणी असू शकते। ठीक आहे, तर जास्त चान्स आहे की 70% 80% वाले विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव येण्याचे एक लक्षात ठेवा। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। जर समजा त्या ठिकाणी पूर्ण जागा त्या ठिकाणी अर्ध्या तरी जागा त्या ठिकाणी खाली असेल, अर्ध्या तरी म्हणजे मुलांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले नसेल, तर नक्की या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 7वी लिस्ट या ठिकाणी येणार आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असेल। ठीक आहे, तर आता बरेच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, कारण की 15 ऑगस्ट या ठिकाणी गेलाय। आणि भरपूर विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर फॉर्म भरताना आमचं त्या ठिकाणी आम्ही चांगलं डिव्हिजन त्या ठिकाणी सिलेक्ट नाही केलं, त्यामुळे कट ऑफ त्या ठिकाणी जास्त लागत आहे, आमचं लिस्टमध्ये नाव येऊन नाही आलं, असे सुद्धा कमेंट होते। आणि काही काही विद्यार्थ्यांचं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे नक्सल भागामध्ये, तर जॉईनिंग त्या विद्यार्थ्यांनी केली नाही, कारण की नक्सल एरिया असल्यामुळे तर त्यांना नवीन डिव्हिजन पाहिजे, म्हणजे चांगलं डिव्हिजन पाहिजे, तर त्यासाठी वाट पाहणं चालू आहे की नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल। तर असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आता सांगून देतो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघणार आहे, आणि जवळपास 20 ते 25,000 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती, हे तुम्हाला ऑगस्टच्या एंडिंगला तुम्हाला पाहायला भेटणार आहे, किंवा ऑगस्ट महिन्यामध्येच तुम्हाला ही भरती पाहायला भेटणार आहे। जवळपास 25 ऑगस्टपर्यंत सुद्धा ही भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटू शकते। तर आपल्याला या ठिकाणी वाट पाहिजे, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघणार आहे, कारण की IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेट या ठिकाणी होत आहे। आणि IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेट या ठिकाणी झाल्यानंतर त्यामध्ये जे नवीन GDS मध्ये जे सिलेक्शन झालं आहे, जे पण नवीन GDS आहे, तर त्यांना त्यामध्ये ट्रेनिंग दिलं जाणार आहे। आणि त्यानंतर रूल 3 ट्रान्सफर या ठिकाणी ओपन होणार आहे। रूल 3 ट्रान्सफर ओपन झाल्यानंतर नवीन वॅकन्सी त्या ठिकाणी निघणार आहे, फॉर्म भरणे त्या ठिकाणी चालू होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे रूल 3 ट्रान्सफर ओपन झाल्यानंतर। ठीक आहे, तर पहा IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेट या ठिकाणी होत आहे, एक लक्षात ठेवा। त्यामध्ये जे GDS मध्ये लागलेले आहे, तर त्यांना त्यामध्ये ट्रेनिंग दिलं जाणार आहे, आणि त्यानंतर जे रूल 3 ट्रान्सफर ओपन या ठिकाणी होणार आहे, आणि नवीन वॅकन्सी त्या ठिकाणी निघणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे फॉर्म भरणे त्या ठिकाणी चालू होणार आहे। तर ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत आपल्याला या ठिकाणी वाट पाहिजे, ऑगस्टच्या एंडिंग पर्यंतच पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघणार आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।